BRDS मेट्रोकास्ट नेटवर्कच्या केबल्स तोडल्याप्रकरणी अनिल भिसे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। BRDS मेट्रोकास्ट नेटवर्क कंपनीच्या केबल वायर्स तोडल्याप्रकरणी अनिल दगडू भिसे वय 35 राहणार उजनी कॉलनी याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। वॉटरफ्रंट महिला हॉस्पिटल नवनीत हॉस्पिटल पाठीमाग या परिसरात कंपनीच्या केबल वायर्स तोडून आर्थिक नुकसान केलंय। या संदर्भात कंपनीचे PRO नागेश खरडमल यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी अनिल दगडू भिसे याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। 24 डिसेंबर 2021 ते 4 जानेवारी 2022 या कालावधीत BRDS मेट्रोकास्ट कंपनीच्या केबल वायर्स भिसे यानं तोडल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे। डिसेंबर 21 ते जानेवारी 22 या कालावधीत केबल वायर्स तोडल्यानंतर गुन्हा दाखल होऊन सुद्धा शहराच्या विविध भागातील केबल्स तोडण्याचा सपाटा त्यांनी सुरूच ठेवला आहे। केबल्स तोडल्यामुळे केबल ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा तर लागतच आहे। शिवाय BRDS मेट्रोकास्ट कंपनीचं मोठं नुकसानही होत आहे। यापुढील काळातही अनिल भिसे हा केबल्स तोडण्याचं दुष्कृत्य करू शकतो। त्यामुळे एखाद्या भागात अनिल भिसे हा जर केबल तोडताना आढळून आल्यास केबल ग्राहकांनी नागरिकांनी सावध आणि सतर्क राहावं। ग्राहकांनी BRDS मेट्रोकास्ट कंपनीचे सोलापूर विभागाचे जनरल मॅनेजर संतोष पर्वतराव यांच्या 81 97 56 57 77 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी अनिल भिसे याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे। अशा विध्वंस वृत्तीला आळा घालण्यात येईल असंही त्या म्हणाल्या आहेत।